आता वाजले 10:30. आम्ही निघाले आता स्टार्ट आणायला. आता रात्रीच्या वाजले 10:30 आणि मी सार्थक कार्तिक आम्ही तिघं मिळून चाललोय आशु दादाला आणायला. आता तो आलाय ट्रेनने कोड लाईनला. आता चला शेवटी किती काय झालं तरी आपला भाऊ आहे. रात्रीच्या 10:30 वाजता कोड लाईन कसं येणार ना बिचारा, म्हणून चाललोय आणायला. कार्तिकला यायचं नव्हतं तरी पण आलंय. ते आता आम्ही निम्म्यात आल्यानंतर ना कार्तिकच्या पप्पाचा म्हणजे दीपक मामाचा आला फोन, कुठे येत रे. आता काय करावं कळालंच. मग सार्थकला म्हणलं तू बोल. सार्थक म्हणतोय कार्तिकला तू बोल. कार्तिकला म्हणलं कार्तिक बोल बाळा. कार्तिक म्हणतोय जाऊ दे माझ्या पप्पाला खरं सांगून टाक. माझ्या पप्पाला खरं सांगितलं तर काही नाही म्हणणार. मग फायनली फोन होत चालला. दीपक मामाने विचारलं कुठे येत रे. म्हणलं इकडे दौंडला आलोय आशु दादाला आणायला. म्हणले किती वेळ लागेल. म्हणलं 5-10 मिनिटं आलो लगेच. बरं म्हणले उशीर झालाय खूप, सावकाश जा आणि सावकाश या. हा म्हणलं येतो. लगेच फोन ठेवला. आता आशु दादाचा आलाय फोन. आशु दादाला कोड लाईनला उचलणार आणि घेऊन जाणार काष्टीला. तर बघू कोड लाईनची काय परिस्थिती. रोड तर भयान वाहतोय, त्यात ऊसाच्या गाड्या वगैरे ट्रॅक्टर वगैरे असं सगळं खूप काही वाहत आहे. त्यात फर्स्ट टाइमच सार्थक असा आमच्या मैत्रिणीला, कारण सार्थकचा ना आमचा कधी योग लाभत नाही. दौंड पण दौंडच. हा आमच्या माग कार्तिक आहे असा कोपऱ्यात लपवतो. पण कार्तिकचा काही म्हणा लय जीव म्हणतोय काय जाऊ दे आता, नाही तर काय होईल. नाहीच काय ऐकलं तर काय बाप मारीनच मला. जाऊ दे मार खाऊ पण येतं जाऊ दे मी दौडला. खरं आहे म्हणलं तुझं. मी काय म्हणलं तुला खरं बोलल्याशिवाय काहीच होणार नाही भाऊ तुला. जरा आपण जास्तच खरं बोलायला लागलो कार्तिक. पण तू काय थोडं तरी खोटं बोलायचं. इकडं खूप गर्दी आहे. रेल्वे स्टेशनमध्ये आले आता. नेक्स्ट शूटिंग आपण चुकलो काय. कार्तिक आपण दौंड स्टेशनला नाही का आलो का सार्थक. चुकले वाटतं आता. बरोबर चाललंय बरोबर चाललंय भाऊ. कुठं दौंड स्टेशनला पाहिजे. आपण दुसरीकडे चाललोय. इकडे दिसते की नाही ही काय आहे? कोणत्या स्टेशनला आलोय आपण. चुकला का बरोबर रिक्षा आहे म्हटल्यावर हाय रिक्षा आहे. काय आहे? हे हाय म्हणजे काय आहे. रेल्वे स्टेशन कुठं आहे रेल्वे स्टेशन. पुढे दिसते का नाही माणसं थांबलेले. चला असं चला फोन लावा असं चल. स्टेशन कुठं आहे. गेले गावाला. रेल्वे स्टेशन कुठं सार्थक. इथं काय आहे मग आले काय बघ तुझे भाऊ कुठे. फोन ला बरं त्याला. येऊन बसले आताच आम्ही असं का आला इथं उभं राहिलंय कसा फॅन्सी वर कसं थांबलंय इथं डॉन घेतलं आपला व्हिडिओ. तर अशा प्रकारे आमचे बंधू सन्मान्य आशुतोष भाऊ कोकाटे आणि यांना गाडी चालवायची चालवायला लागते. अशा प्रकारे आमच्या बंधूंना गाडी चालवता येते का नाही ही ट्रायल डेमो चाललंय. येते मला गाडी भावा. मला काय तू छान गाडी चालवता येते तुम्हाला खूप मस्त. ड्रायव्हर समजतो. मी आपले सोडून लोकांचे 2 लेकर घेऊन आलोय त्यामुळे आपला नसला तरी लोकांचा विचार करून गाडी चालव. रेस जरा जास्त गेलं गेलं म्हणजे घरी सार्थक कार्तिक त्यानंतर ना आमचे प्रो प्लेयर आशुतोष भाऊ कोकाटे तुम्हाला घरी पोहोचवणार मित्रांनो. व्यवस्थित पोहोचवणार ते पण टेन्शन घेऊ नका. खूपच मस्त छान जमते. दुसरा गाडीला गिअर आहे बरं का आपल्या. नाही म्हणलं बघा गरज आहे का टाकायची असेल तर टाकू शकता. हा ओके. आयला एका चाकावर जरा जास्त लोड झालाय का. जास्त बोललास पोरांनो पलीकडे सारखा. गाडी पळत नाही. अजून कच्चा रोड आहे सावकाश जाऊ दे. नाही सावकाशच घेत अजिबात काही नाही आपल्याला व्हायचं जायचं आमचं.
नाही मग 4 व्हीलर मध्ये चालू शकतो अरे एकदम व्यवस्थित. आणि त्यात नॅनो तर म्हणजे एकदम आपली गाडी अशी व्यवस्थित एकदम टेन्शन फ्री वाली गाडी असं. हा ना, एकदम व्यवस्थित परफेक्ट ड्रायव्हर बनवायचं असेल 360 तर कृपया आमची गाठ घ्या. आणि गाडी नाही आमची गाठ घ्या. आम्ही तुम्हाला गाडी चालवायला शिकू. तुमची गाडी असली तरी. आज छोटा त्यापेक्षा जास्त आवाज येतो हिला. एवढा आवाज असतो तो कुठं. ते कळलं पाहिजे ना गाडी आहे म्हणून. काय गाडी आहे अरे काय हे थंडी गारतेच, नॅनो असो किंवा कोणतीही चारचाकी असो, गाडीचा फायदा काय, गार नाही लागलं पाहिजे. चावलास. थंडीच्या दिवसात आता 4 जण ह्या गाडीत बसून व्यवस्थित कम्फर्ट मध्ये चाललोय म्हणजे अजून काय पाहिजे. कार्तिक यावर काय म्हणणं आहे तुझं? काय ना हो, थंडी गार गार नाही लागत, सगळं व्यवस्थित वाटतंय. सार्थक तू खिडकीत, कार्तिकची थोडी खिडकी वर घ्यायला लाव, गार लागतंय. वरती जे भाऊ थोडी माग वरती नाही ती गाडी ती कशी जास्त थोडं पळू नका. अरे याला भीती वाटायला लागली. गाडी येते भाऊ मला. गाडी चांगली आहे ती, परफेक्ट येते, फक्त दगड बिगड बघ भीती वाटते मला. बंद झाली चालू करून काय करते झटक्यात चालू केली. 2 व्हीलर पेक्षा अवघड आहे अवस्था. रेस दर जरा ते इथेनॉल मुळे जरा नॅनोचा प्रॉब्लेम येतो पिकअपचा. पेट्रोल हे टाकत जा ना तू डायरेक्ट. पॉवर वाले कुठेच गावाकडे भेटत नाही ना, प्रॉब्लेम आहे जरा पॉवर वाल्यांचा. मी त्यांना सांगितलंय, आमच्या आशुतोष भाऊ आहेत त्यांना गाडीला प्रॉब्लेम नको, पॉवर चालू बंद मध्ये स्विच चालू करून बंद करायचं, लगेच चालू होती. चालूच गाडी बंद पडतोय कसं. घेर पहिला टाका मालक गरीबाची गाडी. असं कुठतरी तुमची गाडी. आणि आता थोडीस तुम्ही मोसम धारा नाही तर इथेनॉल आपल्याला इथंच बसवे. असं कुठतरी जायचं असलं ना बायको करायला कसं व्हायचं. सावधानची बायको म्हणे तुला गाडी चालवली येते का कुठे म्हणून झाला आता. बस हायवे लागायचा अजून कच्चा रोड आहे. अशा प्रकारे आम्ही फायनली हायवेला लागलेलो आहे, असं त्याला दूध पाजणार आहे. दौंड काष्टी हायवेला. आणि हायवेला आमची नॅनो 60 70 100 120 कशी पण पळवा, कशी पण पळती. आपण गाडी बंद अहो 40 50 60 अडचणच नाही. जाते का पण तेवढी. टायर जर नाही 4 खटाखट असले ना 100 120. भारी गाडी भारी. डायरेक्टली बाहेर. जास्त मरणाचं. नॅनोची इलेक्ट्रिक यायला बघा नाही 25. दगडीची कवर जायची. ए, टाकू, पुढे टाक ना. इथं लोकल तर ते आहे. काष्टी काष्टी. काष्टी. वीस पडत नाही. हाय काय त्याच्यामुळे कुठे नेत नाही तुम्हाला. लोकलचा कधीतरी फायदा. खास खाली गेला उघड म्हण त्याला. पुढे घे गाडी कोपऱ्यात दाब. नाहीतर लाकडं तोडून टाकशील बघ. बस चेक करायचं कॅमेरा त्यांना. काय check एमएच प्लेट करायचं? चेक करतात काष्टीची गाडी का नाही, आणि मग तरच उघडतात ते. मग काष्टीची कशी चेक करतात. मग ते एमएच प्लेट वर कळतं का नाही, एमएच 16. 0. हळूच घ्या. भाऊ फुकशी उडायचं दरवेळेस मला. पण अशा प्रकारे आमच्या आशुतोष भाऊनी टोल नाका सक्सेसफुली पार केलेला आहे. मला अडचण नाही. मला वाटलं ह्याचा आधार कार्ड घेतील, चेक करतील ड्रायव्हर पुण्याचा आहे का काष्टीचा मला आहे. ओळखतात ते. पण ह्याच्या गाडी चालवण्याहून कळतं ह्यो ड्रायव्हर नक्की नगरचा आहे, नुसते झटके देतोय. काय संबंध साठकेचा. चलो बाय. अरे रामा, अरे ती लावणं आहे. तू गाणं म्हणत नव्हतं का ती. बंद करू का बंद कर. बिरेक दाबाव ती गाणं निघलेलं का. तोम कराव मारला सराव. आणि ते नाही का प्रकारे आम्हाला सुखरूप आशुतोष भाऊ मुकडेंनी आमचं मूळ निवासी गाव, आमचं काष्टी श्रीवंद्य. बस लवकर
काष्टीला आणलेलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही काष्टीला आलेलो आहे. कार्तिक, एकंदरीत फिरून कसं वाटतंय? एकच नंबर भाऊ. माझी ड्रायव्हिंग सार्थक, एकच नंबर. आशो दादाला गाडी चालवता येते का? हा येते, चांगलीच येते. मस्त. हा पण आपली गाडी लय बंद पडून होऊन पडली. हा ना, ते 2 फुकट खाऊ फसवलेले गाडी आहेत त्यामुळं. कोण रे ते फुकट? अंकर ककटे, पाणीवाला अंकर ककटे. पाण्यावाला ओंकार कोकण एवढंच राहिलं. फायनली अशा प्रकारे मित्रांनो आशिष ककटे. आमची लाकडं जखर आलेली आहे. थोडं पहिला गेअर घ्या आणि सावकाश जाऊ दे. सावकाश. शर्या बघ ना. वा 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 ओंकार, तू तर एकदम जाऊ दे. खतरनाक कार्यक्रम करतो. FZ च्या थोडे पुढे बॉक्सरच्या राईट समोर गाडी लावायची. अलीकडे दाब फुल. फुल फुल दाब. उसत घालतो का? बस का पुढे घेऊ? पुढे घ्यायची? जाऊ दे पुढे. FZ च्या समोर दाब ते ह्याच्या बॉक्सरच्या समोर दाब. दाब पलीकडे पलीकडे दाब पलीकडे दाब पलीकडे. इकडे माझ्याकडे. पलीकडे कुठं? पलीकडे ह्याला म्हणतात, तो अलीकडे म्हणतात. अलीकडे म्हणायचं ना तू. पलीकडे काय डोक्यात अलीकडे पलीकडे म्हणण्यापेक्षा डावीकडे बॉक्सरकडे बॉक्सरकडे. बॉक्सरकडे म्हणलं का तू? पलीकडे म्हणला. पलीकडे कशाला म्हणतात? पलीकडला. राहू द्या उद्या चल. पुढे घे आणि माग घे. FZ ठोकू नको गरीबाची. जी अंकर ककटेची गाडी पाण्याची, पाणी कॅन्सल द्यायची. जोरात रे जोरात. जाऊ दे गाडी जाऊ दे ना छोटा हत्तीपर्यंत डायरेक्ट. नाही नाही अरे गाडी बघत होतो मी. गाडी गेला आम्ही. छोटा हत्तीपर्यंत जाऊ दे. छोटा आता बसते ना, आता जाऊ दे ना. दाबू का इथं? सांगण्याचा दाबू आमचा का? दाब दाब. बॉक्सरच्या जवळ जाऊ दे. पॉकेट काय आता उद्या लवकर उठणार नाही. सकाळी मला जायचं लग्नाला जायचं. अशी महाराज थोडे लई तिरकी लावली तुम्ही. चल काय पाहता नाटक नको करू. आता हँड ब्रेक लावा नाही ते सायकल बिकल सगळं काही करून टाकतो तुम्ही. गप्पा ये बा, काळजी बा ए तुझ्या. फायनली अशा प्रकारे उद्या रविवार. बाय कार्तिक. आता घरी गेल्यावर आम्हाला शिवाय बसणार आहे. नाही बसणार आता. दीपक अण्णा मला म्हणतात तू माझ्या पोराला काय बिघडवल्याशिवाय राहत नाही. बाय बाय. सकाळी 10 वाजेपर्यंत काही उठणार नाही. बाय बाय. उद्या भेटू.